हिवाळा सुरू झाला, वातावरणात गुलाबी थंडी आली की आपल्या या मुंबई, नवी मुंबई शहर किंवा आपल्या कोकणात देखील काही जे आता छोटे मोठे शहर आहेत तिथे आता आपले हे महोत्सव म्हणजे फेस्टिवल होऊ लागलेत आणि व्हायलाच पाहिजे। त्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की आपल्या या म्हणजे माणसांना आनंद कसा लुटता येईल, तर त्यासाठी फेस्टिवल म्हणजे हे महोत्सव जे आहेत ते आणखी एक म्हणजे महत्त्वाची भूमिका पार पडतात। तर आज आपण आलो आहोत पनवेल फेस्टिवल म्हणजेच पनवेलचा महोत्सव रोटरी क्लबने तो आयोजित केलेला आहे। तर आता आपण तिथे चाललो पनवेल फेस्टिवलमध्ये एन्जॉय करायला आणि हे कुठं आहे तुम्हाला ते देखील मी सांगतो की खांदेश्वर स्टेशनच्या समोर सिडको ग्राउंड आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला जर बिल्डिंग दिसत असेल त्यामुळे तुम्हाला म्हणजे पनवेलकरांतर तुम्हाला नक्कीच समजलं असेल। तर आता आपण जाऊया, मस्त असा फेस्टिवल आहे तो एन्जॉय करूया। हे बघा समोर जे दिसत आहे अक्षर बिल्डिंग, अक्षर बिल्डिंगच्या अगदी अपोजिटला आहे, तुम्हाला लगेच समजेल। इथे 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग वगैरे सर्व आहे आणि विशेष म्हणजे पार्किंग मोफत आहे। फेस्टिवलला तर आपण आलेलो आहोत। चला आता सर्वप्रथम आपण तिकीट काढूया। नमस्कार, कसं आहे तिकीट, कसं आहे? 30 रुपये द्या एक। हां द्या मला। सकाळी किती वाजता सुरू होतं? तर बघा आपण तिकीट काढलेलं आहे, 30 रुपये तिकीट आहे प्रति व्यक्ती। तर आपलं तिकीट घेऊन आपण चाललोत आणि आता इथे समोरच एंट्री आहे। नमस्कार, जाऊ का आम्ही आतमध्ये? चला, परवानगी मिळाली, आता आपण जाऊया। आज फेस्टिवल एन्जॉय करायला बरीचशी माणसं देखील आहेत, बाजूला प्रोग्राम चालू आहे आणि बघा ठिकठिकाणी रांगोळ्या देखील आहेत। इथे पटेल ज्वेलर्सचं देखील म्हणजे बॅनर लागले आहेत आणि पाठीमागे सुंदर अशी रोषणाई केलेली आहे। 14 विद्या 64 कलाचा अधिपती असणाऱ्या गणपतीला अभिवादन करून त्याचे दर्शन घेऊन गणरायाचे दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गक्रमण करत आहोत। गणपती बाप्पा मोरया। म्हणजे प्रवेश तर केलेला आहे आणि प्रवेश केल्या एक अशी गोष्ट भेटलेली आहे जी मला तुम्हाला दाखवायची वाटते, कारण प्रत्येकाच्या स्वप्नाचं घर हवं असतं। तर त्या घरासाठी आपणास म्हणजे तर त्या घरासाठी आपण इकडे तिकडे धावतो, परंतु पनवेल फेस्टिवलमध्ये एक असा आम्हाला स्टॉल भेटलेला आहे की जिथे तुम्हाला घराचं स्वप्न देखील तुमचं पूर्ण होईल। तिथे गेल्यानंतर समोर आपणास सक्षम रिअलिटीचा बॅनर दिसतो। बॅनर म्हणजे त्यांचा स्टॉल आहे, त्या स्टॉलवर त्यांचे विविध प्रोजेक्ट आहेत आणि आपणास जर फ्लॅट बुक करायचा असेल तर आपण सक्षम रिअलिटीशी संपर्क साधू शकता। त्यांच्याशी मी साधलेला संवाद तुम्हाला दाखवत आहे। पण प्रवेश केल्याच आपणास सक्षम रिअलिटीज एक नावाची एक संस्था म्हणजे जी प्रॉपर्टीची डील करते वगैरे किंवा प्रॉपर्टी आपल्याला शो करते आणि विशेष म्हणजे एकदम अधिकृत असते। त्यांचं कार्य काय आहे किंवा त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल काय आहे ते आपणास माहिती सर देतील। आता आपण सक्षम रिअलिटीच्या ऑफिस समोर आहोत, स्टॉल समोर आहोत। आपलं स्वागत देखील खूप छान झालेलं आहे। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? भगवान पाटील। भगवान पाटील। सक्षम रिअलिटीजबद्दल आम्हाला म्हणजे आमच्या या प्रेक्षकांना जर सांगितलं तुम्ही तर आम्हाला खूप बरं होईल। ॲक्च्युली सक्षम रिॲलिटीचं एकच ब्रीदवाक्य आहे, मुंबईत स्वप्नातलं घर प्रत्येकाचं साकारण्यात यावं यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत। आमचे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत। पनवेल स्टेशनच्या बाहेर आमचे 4 प्रोजेक्ट स्वतःचे चालू आहेत। पनवेल सिटीमध्ये आमचे 3 प्रोजेक्ट आहेत। पुष्पकनगर जर तुम्ही ऐकलं असेल तर हॅपनिंग जो हो दापोलीकडे, तर ते एअरपोर्टच्या बाजूला तिथे आपलं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट पुष्पकनगरला आहे। बरोबर। त्याच्यानंतर तळोजामध्ये आपलं एक प्रोजेक्ट येतं, त्याची खास वैशिष्ट्य असते की तळोजामध्ये 14 माळ्याचा टावर आपला येतोय आता नवीन, त्याच्यामध्ये CC आलेली आहे आणि आम्ही या प्रोजेक्टसाठी खास ऑफरसुद्धा काढलेले आहेत। जर कोण ज्याच्याकडे 10-1 लाख रुपये असतील त्यांनी ते आम्हाला सुरुवातीला दिले, त्याचं रजिस्ट्रेशन करून आपण उर्वरित रक्कम जी आहे ती आमचं जेव्हा कंप्लीट काम होईल त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तर अशा प्रकारे आम्ही बहुत सारे प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं इतरशी काही गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला लोनमध्ये आहे। उदाहरणार्थ कोणाचं काही लोकांचे प्रॉब्लेम असतात की लोन होत नाहीत, सिबिल स्कोअर। बरोबर। आमच्या 39 बँकमध्ये टाईप आहे, त्यांचे काही त्यांच्याबरोबर बोलणी झालेली आहे। ज्याला खरोखर गरज आहे घराची, त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी
आम्ही त्याला बँकेतून सुद्धा लोन करू. खूप खूप धन्यवाद आपले. आपण जी माहिती दिली ती नक्कीच व्हायरल होईल आणि गरजूंमार्फत ही माहिती पोहोचेल आणि आपल्या म्हणजे जी रिॲलिटी आहे आपली आपल्या संस्थेची खूप छान अशी सुविधा आहे, आम्हाला देखील आवडली. धन्यवाद आपले. थँक्यू सर. बघा सक्षम रिअलिटीसह जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्या पहिल्या स्टॉलला आहेत आणि इथे कंपनीची माणसं देखील आहेत. आणि आता आपण पुढे जाऊया. आणखी मॅडम आहेत, त्या देखील आपणास माहिती देतील. नमस्कार, मी ऋतिका गावडे आणि मी सक्षम रिअल्टीजमध्ये टीम लीडर या पदावर आहे. आपण सक्षम रिअल्टीज याचं नाव नवी मुंबईत ऐकलं असेल. आम्ही प्रॉपर्टीजमध्ये डील करतो. यात आपण हे पण माहिती असेल की आपल्याला जेव्हा घर घ्यायचं असतं तर आपण खूप स्वप्न बांधलेली असतात आणि त्या स्वप्नांचं घर आम्ही तुम्हाला देतो. मला सक्षम रिअलिटीशी जर संपर्क साधायचा असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल आहे इथे, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतो. आणि हा त्यांचा कार्ड आहे, इथे नंबर दिला आहे आणि इथे त्यांचा ईमेल ॲड्रेस वगैरे आहे आणि इथे वेबसाईट आहे आणि ही ऑफिसचा पत्ता आहे. तेव्हा नक्कीच संपर्क साधा. आपल्या इंस्टाग्रामला पेज देखील आहे, तर ते पेज देखील फॉलो करा. मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आज आपल्या या फेस्टिवलमध्ये ना एक खूप छान अशी घटना घडली की जेणेकरून एक घरांचं स्वप्न साकार करण्याची संस्था आज आपल्या या ब्लॉगमध्ये आलेली आहे. आपल्याला आता पुढे जायचंच आहे आणि बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहे. पहिला दिवस असल्यामुळं जास्त म्हणजे काय स्टॉक वगैरे लागले नाही, तरी मी तुम्हाला सांगतो की आपला एक म्हणजे एक मित्र शॉप म्हणून पटेल ज्वेलर्स आहे, तर त्याचा देखील स्टॉल लागलेला आहे. त्यांची म्हणजे सेटअप वगैरे चालू आहे. आपण पुढे गेलं की आणखी एक संदीप सावंत ग्रुप दिसतो, ते पण रिअलिटीची बद्दल आहे. म्हणजे सर्व आपल्या त्यांचे प्रोजेक्ट वगैरे त्यांचा फोटो वगैरे सर्व इथं आहे आणि त्यांची माणसं देखील आहेत. आपणास प्रोजेक्टबद्दल भरपूर अशी माहिती देतील. दोन दुकानं लाभली आपल्या, म्हणजे 2-3 दुकानं लाभली आणि त्यानंतर चौथा स्टॉल भेटलेला आहे. बघा काय दिसतं तुम्हाला इथे फ्री सन गॉगल. म्हणजे इथे काय आहे तर लकी ड्रॉ काढायचा आणि ड्रॉ बॉक्समध्ये तिथे टाकायचा. सागर पाटील मोबाईल नंबर भरलं जातं. इथं बरीच माणसं देखील आहेत त्यांची. कसं आहे की हॉस्पिटलचा पहिल्यांदाच स्टॉल बघतो पनवेल फेस्टिवलला. म्हणजे बाकीच्या फेस्टिवलला कधी बघितलं नाही, पण आपल्या पनवेलच्या फेस्टिवलला पहिल्यांदाच बघितलं. तर बघा इथे लक्ष्मी आय हॉस्पिटलद्वारे गेम देखील इथे केले जातात. बघा इथे फ्रीमध्ये एकदम म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपले गेम खेळले जातात. आणि बाजूला बघा आय चेकअपचं बरंच म्हणजे डिस्प्ले लागलेला आहे. बघा तो लकी ड्रॉ जो कुपन आहे ना तो मी काढलेला आहे. याच्यापैकी हा जो मोठा चलन आहे तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि हा छोटा जो आहे तो आपल्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे. आम्ही हा प्रोजेक्ट करत असताना शाळांना विविध भेट देत असतो. त्यामध्ये आता तुम्ही असा विचार केला असेल की हा मोठ्याचा काय फायदा, तर बघा इथे काय लिहिलं आहे 50% डिस्काउंट ऑन आय चेकअप. जर तुम्ही लक्ष्मी आय हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही चेकअप केला तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. 31 जानेवारी 2025 पर्यंत लास्ट आहे. आणि इथे सर्व म्हणजे आपल्या हॉस्पिटलचे पत्ते दिले आहेत आणि फोन नंबर दिले आहेत. आपण फेस्टिवलमध्ये म्हणजे आता प्रवेश केलेला आहे. रिअल फेस्टिवलमध्ये. रिअल म्हणजे संपूर्ण रिअलच आहे. तर आता काय आहे की दुकान आहेत. मागच्या वेळी आपलं काय भेटलं, ज्या 2 गोष्टी आहेत त्या मी पाहिल्या. कारण कसं आहे आपल्याला आरोग्य पण पाहिजे, म्हणजे आपल्या डोळ्यांचं पण आरोग्य पाहिजे आणि राहायला घर पाहिजे. जर कोणी गरजू असेल तर त्यासाठी या ज्या एजन्सी आहेत म्हणजे संस्था आहेत त्यांच्यामार्फत तुम्हाला घर मिळेल. आणि कोणाचा डोळ्यांचा प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा डोळ्यांबद्दल काही स्कीम असेल तर त्यासाठी लक्ष्मी आय हॉस्पिटल जे आहे ते आहे. तर आता आपल्याला जायचं आहे जत्रेमध्ये. ही जत्राच म्हटली जाईल कारण कसं आहे की शहरी भागात राहणाऱ्या माणसाला शक्यतो जत्रा एन्जॉय करता येत नाही. तर हे फेस्टिवल जे आहेत ना ती महत्त्वाची भूमिका पार पाडतात जेणेकरून त्यांना गावची जत्रा इथं अनुभवायला मिळेल. आपण जाऊया आता, तडक जाऊया. आणि मेन म्हणजे कसं होतं की आपण भरपूर दुकानं फिरूया आणि जे युनिक. पण प्रवेश केल्यानंतर इथे बघा आपणास इथे काहीतरी वेगळं दिसतं. मला पण अजून ओळखत नाही. बघू माणसांना विचारून बघूया. माणसाने विचारणे फार महत्त्वाचे गरजेचं आहे. थांब बघा. हा काहीतरी आता ओळखीची वस्तू वाटते. बघा इथे बार्बेक्यूसाठी तेल वगैरे लावण्यासाठी वगैरे असेल आणि कुदली पावडा वगैरे. काय आहे विकायला? काय सगळं काय सगळं काय म्हणजे गृहोपयोगी वस्तू, घरातल्या वस्तू. रेंज काय आहे? 100 पासून स्टार्टिंग आहे 550 पर्यंत. बरोबर. पहिलंच काउंटर दिसलं आणि ते बघा गृहोपयोगी वस्तू ज्या आहेत आपणास बघा त्या सर्व आहेत. मी देखील पहिल्यांदा कन्फ्युजन झालं होतं कारण वस्तू एकदम नव्या वाटतात. आता पुढचं दुकान जे आहे ते कपड्यांचं आहे. हे लुधियाना आहे. तर कपडे काय आहेत ते बघूया.
ड्रेस मटेरियल आहेत लुधियानाचे आणि सगळे अलग अलग प्रकारचे व्हरायटी आहे आणि कुठलाही ड्रेस घ्या फक्त 1000 रुपीजला. मार्केटमध्ये 2000-3000 ची कॉस्टिंग आहे. इथे आम्ही रोटरी क्लबचं एक्झिबिशन असल्या कारणाने 1000 रुपयाला सेल करत आहे. बरोबर, 1000 रुपयाला सेल करते म्हणजे समजलं नाही. एक ड्रेस 1000 रुपीज. एक ड्रेस 1000 रुपये म्हणजे हे लुधियानाचं काय ड्रेस लुधियानाचे मटेरियल सगळे आणि हे सगळे बाहेर तुम्ही घ्यायला 2000-3000 ची कॉस्टिंग आहे. बरोबर, तुम्हाला फक्त 1000 रुपीज. 1000 रुपये मध्ये. ओके ठीक. आता थोडा मी अल्ट्रा वाईड लावतो. बघा आपणास पहिलीच गली दिसलेली आहे आणि पहिली गलीच्या बाजूला दोन्ही साईडला दुकान आहेत. आता आपण फिरूच या समजा आणि फिरायलाच पाहिजे कारण फिरल्याशिवाय कळणार नाही. बघा दुकान एकदम ओळखीचं वाटते आणि ओळखीचं दुकान आहे कारण हे दुकान फार गरजेचं आहे. तर हे दुकान आहे आपलं पेस्ट कंट्रोलचं. आता इथे बघा विविध प्रकारचे स्प्रे ठेवलेले आहेत. कुठले कुठले स्प्रे आहेत आपल्याकडे? हे सर्व आपल्याकडे येतात. त्याच्यामध्ये पाल, झुरळ, मच्छर, मुंग्या, वालवीचं औषध आपल्याकडे येतं. आम्ही घरी येऊन जे पेस्ट कंट्रोल करतो औषधं वापरतो हे तेच औषध आहेत तुम्हाला वापरायचे. कुठल्याही प्रोडक्टचा वास किंवा त्रास नाही. 100% या प्रोडक्टची आपली गॅरंटी असते आपली. ओके सर मी काय बोलतो तिकडे बघा सापाला मारू नका आणि सापाला पलवा. ह्याच्यासाठी आपल्याकडे हे ग्रॅन्युल असतात. हे थिमेट किंवा केमिकल नाही. हे ग्रॅन्युल असं ऑर्गॅनिक असतात. हे मुठभर घ्यायचे. आपल्या घराची बाउंड्री असेल, शेताची बाउंड्री असेल, कंपाऊंड असेल त्याच्या अंतरावरती थोड्या अंतरावरती हे पेरायचे. याच्या वासाने कुठलाही कीटक विषारी प्राणी आपल्या जवळपास येत नाही. पण याच्याने म्हणजे सापाला काय अपाय होणार नाही ना? काही नाही, काही कुठलीही इजा होत नाही. जे वासाने आपल्या घरामध्ये कुठलेही अगदी सरपटणारे विषारी प्राणी येत नाही. याच्यामध्ये हे वासाने येत नाही, याच्यामध्ये इजा होत नाही. आणि एकदा तुम्ही हे पेरलेलं औषध आहे हे तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 महिने चालतं. तुम्हाला कितीला हे तुम्हाला ऑनलाईनला घेतलं तर 425 ला आहे. अर्धा किलो आपण देतो आता 300 रुपयाला. आणि आणखी हा कुठला स्प्रे आहे सर? हे तुमचं पालीसाठी आहे, झुरलांसाठी आहेत, मुंग्यांसाठी आहे. झुरलांसाठी स्प्रे येतो. हे घरामध्ये किचन ट्रॉली, कपाट, अलमारी, सोकेट, ड्रॉवर, किचन ट्रॉलीमध्ये 2-2 फुटावरती स्प्रे मारा. रात्री मारा. घरामध्ये जेवढे जिवंत झुरले येतात पुढे येतात पूर्ण मरून जातात. हे एकदाच केलेला स्प्रे तुम्हाला 3-4 महिने चालतात. आणि आणखी काय काय म्हणजे रेंज कशी आहे? झुरलांसाठी आपल्याकडे हे जेल येतं. हा एक छान आहे. गोड आणि चिकट जेल असं इथून कट करायचं, कापायचं. त्याला 1-1 फुटावरती 1-1 थेंब लावायचं. किचन ट्रॉली, कपाट, अलमारी, सोकेट, ड्रॉवर, किचन ओट्यावरती डॉट लावून द्या. रात्री लावा. एवढे झुरळ येतात, खातात आणि मरतात. म्हणजे डॉट लावले तर पुसून नका. त्याचा इफेक्ट 3 महिने चालतो. अगदी बोलतात 101% याचा रिझल्ट आपले. कसे याचे प्राइस? हे आत्ता तुम्हाला ऑनलाईनला 250 आहे. आपण देतो इथं 150 रुपयाला. ओके ओके. तर बघितलं बघा आपणास ऑनलाईन जी किंमत आहे त्या ऑनलाईन किंमतीपेक्षा देखील इथं डिस्काउंट मध्ये मिळेल. अर्ध्या किमतीत आहे. मस्त छान आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण जर बघितलं इथे बघा इथे एक असा स्टॉल आहे. तिथे खादीच्या वस्तू म्हणजे आपले खादीचे जे कपडे आहेत ते विकायला आहेत. आणि खादीच्या कपड्यामध्ये बघा इथे ब्लाऊज आहेत आणि इकडे कुर्ती वगैरे आहे. तर ही कुर्तीची जी प्राइस आहे ती 1200 आहे आणि ब्लाऊजची प्राइस 1500 आहे. नक्कीच लक्षात ठेवा. आणखी आपण पुढे चालू. इथे स्टेशनरीचा स्टॉल आहे. बघा स्टेशनरी दिसते. आपल्या शाळेची विविध उपयोगी वस्तू लहान मुलांसाठी एकदम असं म्हणजे हक्काचं ठिकाण. की पुढे गेलो की बघा इथे 50 रुपयामध्ये आणि 100 रुपयामध्ये गोरिला ग्लास आणि 50 मध्ये टेम्पर ग्लास. इथे ग्लास वगैरे विकायला आहे. 100 रुपये. अंधारी इथे बसूनच देतो तो भाई. कवर आहे. बेड कवर म्हणजे बेडशीट वगैरे आणि बेड कवर वगैरे. काय रेंज कशी आहे? 1050. बघा आपण बघितलं तर 1050 पासून इथं स्टार्ट आहेत. बेडशीट आहेत, बेड कवर आहेत आणि तुम्हाला लागतील तशा म्हणजे विविध रंगाचे देखील आहेत. वाव मस्त. लेडीज स्पेशल बघा विविध प्रकारच्या ज्वेलरी आहेत. तर परत जरा ज्वेलरी पाहून घेऊ. बघा विविध प्रकारचे दागिने वगैरे पाहायला मिळतात तिथे. मण्यांची माल वगैरे खूप सुंदर. एकदम लेडीज स्पेशल आहे. म्हणजे स्त्रियांचं एकदम हक्काचं दुकान म्हटलं की ही नॉवेल्टी आपल्याला दिसते. चला बघा मगाच्या स्टॉलवर आपणास म्हणजे खादीचे कपडे दिसले ते लेडीजचे दिसले आणि आता इथे जेंट्सचे आहेत. बघा खादीचे सर्व शर्ट आहेत, खादीचे कुर्ते वगैरे आहेत. आणि इथे बघा बघा मगाशी त्या भाईने आपल्याला सांगितलं की 1000चे 3 पण इथे 500ला देखील 2 देतील. भाईने देखील सांगितलेलं आहे. छान वाटलं मस्त. तेव्हा खादी कपड्यांचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच या स्टॉलला भेट द्या. मगाशी तिथे होते तिथे लेडीज होते, आता इथे आपले जेंट्स आहेत.
ये जो कपड़ा है ये बाजार में मैं पहले कभी देखा नहीं, ये पहली बार देख रहा है। ये कौन सा प्रकार है? यह कलमकारी है, हैंडलूम का आएगा का। हाँ, इसमें खासियत क्या रहती है? मतलब खासियत है कि ये कपड़ा हाथ से बनता है, वेजिटेबल बनता है, हाथ से। ये सब हैंड का प्रिंट आएगा, वेजिटेबल प्रिंट है ये। हां हां, बघा ही जर आपल्याला जर पाहिले तर आपल्याला बघा हाताने ही केलेली प्रिंट आहे, कलमकारी। प्राइस 650 का है। 650 म्हणजे 750 ला एक ऐसा शॉर्ट लेंगे तो 450 का आएगा, 450। हां बघा, शॉर्ट्स मध्ये घेतला तर तुम्ही 450 आहे लॉन्ग आणि लॉंग मध्ये घेतला तर 750 आहे। वगैरे घ्यायची गरज नाही, आता गरम लागतं ना आपल्याला, सगळं असं गरम होऊन आपण काय करतो गरम। दुकानाची पहिलीच टॅगलाईन, फरक नाही तर पैसे परत, साई केस संजीवनी तेल। आणि ते दुसरं बघा, फरक नाही तर पैसे परत, साई वातशामक तेल। म्हणजे आपण तिथे सर्वांची माहिती दिली बघा, इथे तेल लावलेले आहेत इथे। साई कृपा वातशामक तेल। आणि फक्त आता आपण तेलाची प्राइस फक्त विचारू, ते केसांच्या तेलाची प्राइस काय आहे? हे 100 ml चं येतं 300 रुपयाला। बरोबर। परत हवा असेल मागे नंबर असतो, फोन केला घरपोच पण मिळतं आपल्याला, कुठेही जायची गरज लागत नाही। तसंच वातशामक तेलाची ही 50 ml ची आहे 200 रुपये, त्याच्यावरही मागे नंबर आहे, फोन केला तेही घरपोच मिळून जातो तुम्हाला। तसंच हे 100 ml ची बॉटल आहे, ही तुम्हाला 300 ला पडते, म्हणजे ह्या तुम्ही 2 घेता 400 होतात, ते तुम्हाला 300 ला पडतं, 100 रुपये बचत होते त्याच्यात। तसंच हे आपल्याकडे अर्धा लिटरची येते, जी तुम्ही 1200 रुपयाला पडते, म्हणजे याची टोटल किंमत 2000 आहे, ती तुम्हाला 1200 रुपयाला पडते। ओके ओके जी, धन्यवाद। झुरल, वालवी, मच्छर आणि मुंगी, उंदीर, कपड्यांना असे डाग लागतात। हा स्टेनर आहे। चहा, कॉफी, रक्तशाही, तेल, इंजिन ऑइल, पान मसाला, गुटखा, हळदीचे, मेहंदीचे, रक्ताचे, गंजाचे, तेलाचे, तुपाचे, अरे बापरे, सर्व कुठले डाग नाही गेले, पैसे परत। ओके, काय प्राइस आहे त्या याची? सोल्युशनची प्राइस 250 ml आहे 200 रुपये, 100 ml ची 100 रुपये। 100 रुपये। ओके, पुढे गेलो की आणखी देखा एक मोबाईलचं कव्हरचं किंवा जे ग्लास वगैरे आहे त्यांचं देखील इथे शॉप दिसतं आपणास। पुढे चप्पलचा स्टॉल दिसतो, सुंदर सुंदर असे चप्पल लागलेले आहेत, अगदी सुंदर, एकदम मनमोहक। कुठल्याही फंक्शनसाठी घ्या किंवा कुठे ऑफिस चप्पल असेल तर ऑफिससाठी देखील आहे। खूप सुंदर। कशी आहे चप्पलची रेंज? कशी आहे? याला 300 पासून 750 पर्यंत आहे। 300 पासून ते 750 पर्यंत। ओके, इथे छोट्या पोरांसाठी ड्रॉइंग काढायचं मॅजिक पेन आहे, आपण छोट्या पोरांना स्केच पण देतो बरोबर, ते कुठे पण घासतात गिरवतात, स्केच पेन टाकायचा, पेनाचा इकडनं लॉक करायचा, हा पेन असं ब्लो करायला, इकडनं फुक मारायचं, ड्रॉइंग काढून रेडी, पाहून घ्या। दाखव मला एक डेमो। बघा ड्रॉइंग काढून रेडी। ओके, बघा ड्रॉइंग काढलेली आहे, आणि काय काढले तू? ड्रॉइंग अनार, म्हणजे हे आपलं डाळिंब। तुम्ही कटआउट वगैरे कट करून ठेवता, त्यासाठी पण कामाला बघा, कटआउट तिथं ठेवायचं। हा बघा, बाहेरची बॉर्डर रेडी। ओके ओके ओके, काय काय प्राइस आहे याची? 100 रुपीज, 180 आहे, पण आम्ही सेल मध्ये 100 ला देतो। 100 मध्ये चार्टचे 108 कटआउट, महत्वाचे 3 पेन, 6 स्केच पेन फ्री, म्हणजे असं सेट आहे का तो पूर्ण? ओके ओके, बघा 100 रुपयाला हे पेन आहे आणि त्याच्यासोबत आपणास कटआउट आणि हे देखील स्केच करण्यासाठी देखील साहित्य मिळतात। दाखवते काय काय आहे ते। हां, हे बघा, हे त्यांचं सेटअप आहे पूर्ण। धन्यवाद। पुढे गेलो की आणखी आपणास एक कपड्याचं दुकान दिसतंय, सर्व खादी आहेत का? ना, आज फेस्टिवल मध्ये बरेच खादीच दिसतंय बघा, प्रत्येकाची 500 मध्ये बघा, प्रत्येकाची प्राइस लावलेली आहे बघा, 500 रुपयामध्ये 2 मस्त। आणखी पुढे गेलो की बघा, मेड इन इंडिया फ्रूट व्हेजिटेबल ज्युसर, इथे ज्युसर देखील आहे। काय ज्युसरची प्राइस काय? 600 रुपयाला। 600 रुपयाला। हे बघा, इथे ज्युसर आहे, इथे 600 रुपये प्राइस दिसत आहे इथे। कसं होतं की फेस्टिवलचं नाव आहे पनवेल फेस्टिवल, आणि तुम्हाला एक सांगतो की पनवेलचं एक ब्रँड आहे, ते म्हणजे पनवेलचं नावच म्हणावं लागेल, ते म्हणजे मीना खाकी पावडर। तर ते एक म्हणजे जरा बघू कॉस्मेटिक, मीना खाकीचं स्टॉल लागलेलं आहे इथे, आणि ते आणखी देखील खूप सुंदर सुंदर आपले ब्युटी प्रोडक्ट जे आहेत ते विकायला आहेत बघा।
फेशियल वगैरे करायचे असेल, फेशियल जेल वगैरे आहे. आणि ते मीना खाकीचा जर पनवेलची ओळख जर म्हटली तर बघा, मीना खाकी लहानपणापासून आपण वापरतो आणि आज चक्क त्यांना फेस्टिवलमध्ये पाहतो. आणि मीना फेस्टिवलच्या आणखी दिले हे कुठलं प्रोडक्ट? सँडल आहे. ओके, हा लेव्हेंडरमध्ये आहे ना. ओके ओके. काय प्राईस आहे याची? 90 रुपये MRP आहे, पण आता आम्ही होलसेलने 80 रुपयामध्ये. ओके. आणि याची सेम 2 प्रोडक्ट्स हे घेतले, 2 पावडर, तर त्याच्यावरती एक रोज वॉटर किंवा ॲलोवेरा जेल फ्री. ओके ओके. असल्यामुळे काही दुकानांची म्हणजे मांडणी चालू आहे आणि इथे आपल्यास LICची शाखा पाहायला मिळते. LIC तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्या भारताची सर्वात जुनी विमा कंपनी. आपण पुढे गेलो की आपणास आणखी एक बघा साड्यांचं दुकान दिसतं. पण या साडीमध्ये काहीतरी खासियत असेल, आपण विचारल्याशिवाय तर आपल्याला समजणार नाही आहे. सुंदर सुंदर साड्या आहेत. आता लावण्याचं काम देखील चालू आहे बाजूला आणि ते काही प्रोडक्ट देखील आहेत. नमस्कार. म्हणजे काय आहे म्हणजे साडीचं म्हणजे समजलं ना, मी पण काहीतरी वेगळं वाटतं मला पण. सगळ्या वेगळ्या साड्या आहेत. हे जूट सिल्क आहे, हे लिची सिल्क आहे, हे टिश्यू आहे, सॉफ्ट लिनन आहे, मलमल कॉटन आहे. मलमल कॉटन. अच्छा, मलमल. समजलं. आणि अजून हे काय प्रोडक्ट कुठले आहेत? हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहेत, माझा रिसर्च आहे. म्हणजे तुमचं स्वतःचं रिसर्च आहे? येस. ओके. आणि हे ट्राइड अँड टेस्टेड पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. ओके ओके. बघा, आपण जर बघितलं तर इथं मॅडमचे स्वतःचं रिसर्च आहे आणि स्वतः रिसर्च करून त्यांनी हे प्रोडक्ट बनवलेले आहेत. बघा, विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट आहेत. पुढे आपणास वॉचचं दुकान दिसतं एक. कसं आहे स्टार्टिंग? कसं वॉच आहे? 100 से स्टार्ट है, 350, 250, 150. ओके ओके. 500, 600. एक गली आपण फिरलोय, आता दुसरी गली फिरायची आहे आणि आता सगळीकडे हळूहळू असं जायचं आहे. जशी माहिती मिळेल तशी आपल्याला जायची आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. बाजूला कार्यक्रम चालू आहे. बघा, इथे पूजेचे साहित्य दिसतात. आपण जरा डिस्प्ले करूया. आपण पुढे गेलो की आणखी बघा, आपणास आता थंडी आलेली आहे ना, थंडीसाठी टोप्या वगैरे आहेत, लहान मुलांच्या टोप्या वगैरे. आणि हा सेल लागलेला आहे बहुतेक. बघूया, सेल लागलेला आहे का? म्हणजे सगळ्यांची प्राइस काय? 100 रुपये. काही घेतलं तर 100 रुपयेच. बघा, काही घ्या, इथे 100 रुपयालाच आहे. बघा, मौजे घ्या, कान टोप्या वगैरे घ्या, लहान मुलांच्या टोप्या बघा आपल्या इयरसाठी आहेत. काही घ्या, मौजे वगैरे आहेत. बघा, आपल्या फ्रायम्स दिसतात आणि हे पापड आहे तिथे. आणि ते सांडगी मिरची, ढोबळी मिरची आणि इथे बघा विविध प्रकारचे फ्रायम्स आहेत. आपण जर पाहिलं तर काय प्राइस काय यांची? 250, 250, 200, 250. म्हणजे 100, 200, 200, 250. हां. आणि जर बघितलं आपण बघा, इथे काही फ्रायम्स देखील सॅम्पलचं ठेवले. तुम्ही इथं सॅम्पल टेस्ट करून तुम्ही पुढं म्हणजे हे वस्तू खरेदी करू शकता. बघा, विविध प्रकारचे सॅम्पल आहेत. खूप छान आहे दुकान आणि हे दुकान असावंच लागतं. आणि ते आपण जर पाहिलं तर आपण बघा, इथे मुरांबा दिसतो, लोणची दिसतात आणि खटाई वगैरे दिसते. बघा, लिंबूचं लोणचं, करवंदाचं लोणचं, मिरचीचं लोणचं वगैरे. हे कशी प्राइस आहे लोणच्याची? 100 रुपये पाव. कुठलाही लोणचा? बघा, काही घ्या, 100 रुपये पाव आहे. बघा, इथे मंचुरियन मसाला आहे विकायला. तर टेस्ट करू का? बघा ना सर, टेस्ट करून बघा. ओके ओके. व्हेज मंचुरियन, व्हेज पकोडा घरच्या घरी पण खायचं. आपल्या घरचं काय टाकायचं नाही, काय मिसळायची गरज नाही. बनवायची पद्धत एकदम सोपी आहे. शिरून घ्यायच्या, काय पण कसं घेतलं का यात टाकायचं, हा वरती मसाला टाकायचा, थोडासा मसाला टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं. आपल्या घरचं नमक, मिरची, बेसन पीठ, तिखट वगैरे काय नाही, काहीच नाही. नुसता मसाला, फक्त नुसता मसाला आणि पाणी टाकायचं. याला असं मिक्स करायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचं. 2 मिनिटांमध्ये खायला पकोडे तयार होतात. एका पाकिटामध्ये 2 ते 2.5 किलो भाजी पकोडे तयार होतात. कुठली कुठली भाजी लागते? आपल्या 24 प्रकारच्या भाजी कुठल्या घ्या सर, कुठली जे आवडेल ती आपल्या भाजी. आलू, बैंगन, भेंडी, मशरूम, पनीर, सोयाबीन काय पण घ्या. आपल्या नॉनव्हेज ऑर्डर नॉनव्हेजसाठी आहे सर. हे चिकन, मटन, मच्छीसाठी लावून तळायचा आणि हे सगळ्या भाज्यांसाठी लावून
लावून तळायचा. ओके ओके. आणि ते तुम्ही तळता का? हा ना, असं डायरेक्ट लावलं का हे बघा तेलामध्ये सोडून द्यायचं, लगेच 2 मिनिटामध्ये खायला पकोडे तयार होतात. घंट्याचं काम मिनिटात असतो, बाकी काही एकत्र टाकायचं नाही, काय मिसळी नाही काय. ओके ओके. म्हणजे इन्स्टंट पकोडे. हो, इन्स्टंट पकोडे. इन्स्टंट पकोडे. मग याला काय म्हणजे असं म्हणजे बोलतात नाही भिजत घालणे असं काय प्रकार नाही ना? काय मंचुरियन मसाल्याची प्राइस काय? याची 100 व्हेजिटेबलचा 100ला आहे आणि नॉनव्हेजचा 120ला आहे. आणि दोन्ही मिळून घेतलं 200ला, 5 घेतलं तरी फ्री भेटतो. ओके ओके. 5 वर एक फ्री ऑफर आहे कंपनीचा. ओके ओके. डायरेक्ट लावलं का डायरेक्ट तळून द्यायचं, 2 मिनिटात तयार होतो. बरोबर. सगळी आली पाहिजे माणसं आपले आहेत. पण पुढे गेलो की बघा आणखी एक फरसांचं दुकान लागलेलं आहे. बघा पुढे आपण गेलो की आणखी बघा सुंदर सुंदर मिठाईचा म्हणजे हलवा दिसतो आणि त्याच्या बाजूला आहे चिवडा. वाव. कुठलं प्रोडक्ट? केरला. मी माहिती घेतल्यानंतर समजलं की हे साऊथ इंडियन फरसाण आहे. बघा साऊथ इंडियन म्हणजे खोबरेल तेलामध्ये तळलेले हे वेपर्स आहेत. त्याच्या बाजूला विविध प्रकारचे फरसाण आहे. आणि हे बघा तुम्हाला एक युनिक पदार्थ दिसेल, तो म्हणजे ही साऊथ इंडियनची चकली आहे. आणि विविध प्रकारचे बघा इथं टेस्टसाठी सॅम्पल आहेत. तुम्ही सॅम्पल टेस्ट करून भाव विचारून घेऊ शकता. साधारणतः भाव म्हणजे 150 पासून स्टार्ट आहे. पण प्रत्येक वस्तूचा भाव वेगवेगळा आहे. एकदम तुमचं लहानपण आहे ना ते जागा होणार आहे. बघा बिस्किट आहे. बिस्किटची प्राइस काय भाई? 120ला पाव केजी सर. कुठली? गव्हाच्या पिठाची बनवली. ही गव्हाच्या पिठाची बिस्किट आहेत आणि 120 म्हणजे 120ला पाव किलो आहे. आणि ते बघा इथे आणखी देखील पापड दिसतो. पापड कसं आहे भाई? 250 रुपयाला अर्धा किलो. 250 रुपयाला अर्धा किलो आहे. मिरची, जिरा, लसूण आणि आपला उडीद डाळ. ओके ओके. जळगावचे स्पेशल आयटम आहे. बनाना चिप्स आहे, चना डाळ आहे, रोस्टेड चना डाळ, बॉइल्ड अँड रोस्ट. ओके ओके. धन्यवाद. बघा या दुकानात मी आता प्रवेश करत होतो, परंतु हा भाई जो आहे ना, या भाईचं ना आपल्यावर आणि सर्वांवर म्हणजे ग्राहकांवर भरपूर प्रेम आहे. त्यांनी आल्याने मला काय टेस्टिंग करायला दिलेली आहे. तुम्हाला देखील टेस्टिंग करायला देईल असं काही नाही, कारण त्याचं कामच ते आहे. भाईच्या दुकानात काय काय आहे मी बघू शकतो काय? हो नक्की नक्की. ओके. बघा खलबत्ता दिसतो इथं आपणास, बारीक तर बारीक खलबत्ता, मोठा खलबत्ता अगदी तुम्हाला इतिहासात घेऊन जाईल. आणि ते बाजूला ब्युटी प्रोडक्ट आहेत. सुंदर आणि एकदम हेल्दी आहे, आपल्या म्हणजे शरीरात सुटेल असतं. आणि बाजूला सुंदर सुंदर औषधं आहेत. कुठले कुठले औषध आहेत सर आपल्याकडे? हे बेसिल मोरिंगा आहे, शतावरी पासली, जामून करेला आहे. बेसिल मोरिंगा आहे तुळस आणि शेवग्याच्या पानांपासून बनतं. हे थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, वेट लॉस, डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप छान आहे. ओके. शतावरी पासली हे पीसीओडी, मेनोपॉज, व्हाईट डिस्चार्ज, निपल डिस्चार्जसाठी आहे. ओके. आणि जामून करेला हे डायबिटीजसाठी आहे. जामून करेला डायबिटीज. कुठलेही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह, स्टेरॉइड्स काहीच नाही आहे. पूर्णतः सन ड्राय केलं जातं आणि त्याला ब्लेंड केलं जातं. ओके. आणि एक खलबत्त्याची प्राइस काय सर? हे मोठा खलबत्ता 750 आहे, हा 200 आहे. ओके ओके. सर यांची प्राइस सांगू शकता का? हे आज ऑफरमध्ये आहेत. 750 त्याची प्राइस आहे. त्याची ऑफर प्राइस माहिती करण्यासाठी पनवेल फेस्टिवलला स्टॉल नंबर 51ला भेट द्या. ओके ओके. बघा सवाई मसाला, मिसल रस्सा मसाला. अरे वा. पहिल्यांदा मिसलची चिकन बिर्याणी, ते मसाल्याचा स्टॉल दिसतो. 75 वर्षाची परंपरा, सवाई मसाले, चव उभ्या महाराष्ट्राची. बघा सवाईचा वाटण आहे, एकदम रेडीमेड आहे. पांढरा रस्सा मसाला, मटन कालवण मसाला, मटन रस्सा मसाला, खूप सुंदर सुंदर आहे. काय प्राइस आहे मसाल्यांची सर? 30 रुपये फक्त. 30 रुपये आणि 100ला 4. 100ला 4. आणि बिर्याणी मसाल्याची काय प्राइस आहे? 30 रुपये. 30 रुपये. ओके ओके. बघा सवाई आपण जर बघितलं तर सवाई मसाला जो आता होता कोल्हापूरचा, तर त्याच्या बाजूलाच बघा आपण आता तळ कोकणात आलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ प्रज्ञा सेल्स, सावंतवाडी लाकडी खेळणी आणि गिफ्ट आर्टिकल्स. जर आपण बघितलं इथं बघा आपले भाजी कापण्यासाठी पॅड वगैरे आहेत. आणि ते समजा लहान मुलांसाठी सध्या आणलेलं आहे, कारण ते लहान मुलं येतात. ताई हे काय? हां हां. ओके. ही खेळ बघा सावंतवाडीची लाकडी खेळणी बघा ताई वाजवेल आता. हां तिथं टाकायचं आहे का? ओके ओके. आणि बघा दुर्बीण आहे, तुम्हाला गावची तर नक्कीच आठवली असेल. आणि इथे बघा भोवरे आहेत, लाकडी भोवरे. वाव छान, अगदी बालपण आठवलं मला. आणि ही फुल्ली गोला खेळणी बघा. सावंतवाडीची जी आपली लाकडी खेळणी आहेत ना, डायरेक्ट तुम्हाला इथं सावंतवाडीच नजरेस पडेल. हे बघा लाकडी कंगवे, हे केस रोपण्यासाठी. स्टार्टिंग सांगा. 100 पासून स्टार्ट आहे. बघा लाकडी खेळणी जर तुम्ही घेत असाल तर 100 पासून स्टार्ट आहे इथे. 100 पासून जशी जशी वस्तू आहे तशी किंमत आहे त्याची. इथे बघा सुहाना अंबारी स्पायसेस,
सुहाना, अंबारी वगैरे तुम्हाला सर्वांनाच माहितीच आहे. बघा मटन हंडी, चिकन हंडी, डायरेक्ट आपण चिकन आणि मटन हंडी केलं, कारण आपला मार्गशीर्ष संपला की लगेच आपल्या हंड्यात खावायचे आहेत. बघा इथे विविध प्रकारचे सुहानाचे मसाले. आणि ते प्रवीण. नमस्कार सर. काय रेंजमध्ये आपल्याकडे मसाले आहेत? आपल्याकडे आता हे रिजनेबल भावात आहे. स्पाइस मिक्समध्ये हे 100ला 3 आहेत. काय मसाले? मसाले. हां. आणि हे 100ला 4 आहेत. कुठलाही हे 100ला 4 आणि तेच इकडे 100ला 3. ओके ओके, म्हणजे ऑफर आहे का? मस्त. आणि स्पाइस मध्ये काय? आणि ह्याच्यामध्ये 75चा 50ला एक येणार तुम्हाला. हां हां. आणि हा 250 MRP आहे, तो तुम्हाला 130ला येणार. आपला प्रवीण लोणचा आहे तो 130 रुपयाला येईल, 1 किलोचा आहे. ओके सर. बघा तुम्हाला डायरेक्ट गावाकडे येईल तो खरवस, महाराष्ट्राची अवीट चव, नॅचरल, शुद्ध आणि ताजा खरवस. नमस्कार सर. आमच्याकडे 2 प्रकारचा खरवस आहे. हा, एक गुळाचा आहे आणि दुसरा साखरेचा आहे. साखरेचा आहे. शुद्ध चिकापासून बनवलेला आहे. गुळाचा पाव किलोचा 150 रुपये पाव किलो आहे. आणि 150 रुपये? हो. आणि साखरेचा 120 रुपये पाव किलो आहे. 120 रुपये पाव किलो आहे ना? आणि शुद्ध चिकापासून बनवलेला. शुद्ध चिकापासून बनवलेला आहे. ओके ओके. जर आपण बघितलं तर बघा इथे भीमाशंकर जंगल मेडिसिन, बाजूला आणखी एक मुखवासाचं दुकान. आणि दुकान असावंच लागतं. नाही खाऊ नको, आज उपवास आहे माझा, खाऊ शकत नाही. ओके. कसं आहे ते? 150 को 100 ग्राम है, 350 का पाव केजी है. ओके ओके. आणि सगळ्यांची प्राइस कशी आहे, रेंज कशी आहे? प्राइस वेगळी आहे. वेगवेगळी आहे ना? स्टार्टिंग सांगा मला फक्त. स्टार्टिंग 100 रुपीज आहे. ओके. बघा स्टार्टिंग 100 रुपये आहे आणि तुम्हाला वेगवेगळी प्राइसमध्ये मिळेल. ओके. बघा आपल्या इथे आपल्या म्हणजे महिला वर्गाचं एक हक्काचं ठिकाण म्हणजे बघा ज्वेलरी वगैरे आहे. खूप सुंदर ज्वेलरी आहे. नमस्कार ताई. नमस्ते. काय प्राइस आहे आपल्याकडे इकडे? रेंज कशी आहे? रेंज 100 पासून चालू आहे. चिंचपेटे 100, 250 अशा रेंजमध्ये आहे. मंगळसूत्र पण आहे 60च्या रेंजमध्ये आहे. डेली यूजचे मोठे मंगळसूत्र आहे 350, 250 अशा रेंजमध्ये आहेत. नती आहेत, बुगडे आहेत, हँडमेड नती सुद्धा आहेत. हँडमेड कुठल्या या आहेत का? या सगळ्या हँडमेड नती. काय यांची रेंज काय? याची 150, 250 ओके ओके. 350 अशी आहे. बघा इथे आणखी दिसलं की इथे आणखी बघा बांगड्या वगैरे आहेत. सर बांगड्याची काय रेंज आहे? बांगडे 100 पासून आहे. 100 पासून? 100 पासून आहे. 180, 200. ओके ओके. स्टार्टिंग 100 पासून आहे. बघा सुंदर अशा बांगड्या आहेत इथे, अगदी 100 पासून स्टार्ट आहे. नक्कीच स्टॉलला भेट द्या आपल्या. मध्ये आपण थोडा एक रिव्ह्यू घेऊया. जसं युनिक दुकान दिसेल तसं आपण नक्कीच आहे. बघा इथे आल्यानंतर काय पडतं की महाबलेश्वर रोस्टेड मिलेट्स ऑइल फ्री. ऑइल फ्री म्हणजे अजिबात तेल वापरत नाही? अजिबात तेल नाही वापरत. काय काय आपल्याकडे? ज्वारी, बाजरी, नाचणीचे पफ आहेत. हां, नाचणी आणि बाजरीचे चिवडे आहेत. आणि बाजरी, नाचणी, ज्वारी. मी ना अजिबात तेल वापरलेलं नाही. काय प्राइस आहे याची? हे वाले 120 ला एक आहे, 2 घेतले तर 200. ओके. हे 120 ला काय 2? ओके ओके ठीक आहे. खाऊन बघा. हे सर टेस्ट करून जा. बघा बाजरीचा चिवडा रोस्टेड. बघा इथे इंजिनिअरिंग खेळले दिसतात आपणास. वाव. काय खेळण्याची प्राइस काय? आफ्टर डिस्काउंट 650 छोटा बॉक्स, मोठा बॉक्स 1250. 1250. ओके. बघा सुंदर खेळणे तिथे विकायला. इथे आणखी देखील आपणास बघा कपड्यांचं दुकान दिसतंय. खूप सुंदर सुंदर कपडे आहेत. वाव. काय काय विकायला आपल्याकडे? आमच्याकडे सगळे बजेट फ्रेंडली साड्या आहेत बाय जिजाऊ साडीज. आमच्याकडे पैठणीपासून अजरकपर्यंत सगळं आहे. डोलामध्ये आहे, पटोला आहे, ऑर्गेन्झाज आहेत, नंतर लेहरियामध्ये विथ लेस आहे. प्लस आमच्याकडे तुम्हाला रिसेप्शन वेडिंग कलेक्शनसाठी सिक्वेन्स वर्कमध्ये सगळ्या साड्या भेटतील. काय प्राइस काय, रेंज कशी आहे? फ्रॉम 500 to 4000. ओके. बघा आपण जर पाहिलं तर बघा 500 रुपयापासून ते 4000 पर्यंत सुंदर सुंदर कपडे आपणास या स्टॉलमध्ये दिसतात. स्टॉल नंबर आहे C81. बघा एका स्टॉलवर आणखी एक दुकान आहे बघा इथे. दिस वैशा स्टोर. हां, आपल्याकडे काय आहे? मी माझं बुटीक आहे. मी सगळे लेहंगा, अनारकली हे सगळे ड्रेसेस 1 पीस कस्टमाइज करून कस्टमरच्या प्रमाणे आपण स्टिच करून देतो. ओके ओके. त्याच्यामध्ये बरेचसे लेहंगा वगैरे आपल्याकडे आहेत
जे ऑलरेडी स्टिच केलेले आहेत, वन पीस आहेत, अनारकली ड्रेसेस आहेत. हे सगळं कलेक्शन आपण सेल्फ मेड केलेलं आहे. काय रेंज काय आहे आपल्याची? आपली रेंज 1000 पासून 3000 4000 पर्यंतची आहे. ओके ओके, धन्यवाद. बघा, आपण दुकानांची रेंज चालू झाल्यानंतर आपणास इथे बघा पाळणे वगैरे दिसत आहेत आणि बाजूला विविध प्रकारची खेळणी आहेत. आता आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे खेळणीचं सेटअपचं काम चालू आहे. तरी आपणास जे जे काय आहे ते आपल्याला बघायला मिळेल. इथे बघा एक खुर्ची वगैरे आहे, इथे मोठा आकाश पाळणा आहे आणि इथे गाडी. आजचा पहिला दिवस आहे त्यामुळं सध्या चालू नाही, त्यांचं सेटअप चालू आहे. आणखी देखील इथे मोठे मोठे ॲक्टिव्हिटीज पाहावयास मिळतील. इथे बघा रेल्वे आहे, मोठी होडी आहे इथे. मित्रांनो, मी पनवेल फेस्टिवल फिरलोय. बघा या साईडचं फिरलोय, इकडची दुकान दाखवली आणि अजून बरीच अशी दुकानं आहेत. इथे जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला बघा फूड स्टॉल आहे, जे जे काही लागेल ते सर्व आहे आणि बसण्याची देखील व्यवस्था आहे. आपण बघतच जात. आता जरा फूड स्टॉलची आपण जरा टूर करूया. नमस्कार, काय आपल्याकडं? थालीपीठ आहे, कडधान्याचे सगळ्या प्रकारचे कडधान्याचे थालीपीठ आहे. काय प्राइस काय आहे? 100 रुपये. पालक आहे, मेथी आहे. ओके ओके, बघा इथं थालीपीठ मिळेल तुम्हाला. थालीपीठ आहे. ओके ओके ओके. आणि आपण पुढे गेलो की आणखी आपण बघा इथे स्पायरल बटाटा. हा, इथे बघा स्पायरल बटाटा. इथे दाबेली, मंचुरियन आणि नूडल्स. आणि इथे सर्व जे आहेत ना ते सर्व खाण्याचे स्टॉल आहेत. अजून काम चालू आहे तिथे, सर्व खाण्याचे स्टॉल आहेत. जर बघितलं इथे बघा मंचुरियन वगैरे सर्वांच्या आवडीचे आणि जे काही लागेल ते सर्व काही आहे इथे. हे काय रे बाई? हा पिझ्झा आहे आणि इथं छोटा पिझ्झा आणि इथे बघा स्पायरल बटाटा वगैरे आहे. ओके, बघा जळगाव स्पेशल शिवशक्ती फास्ट फूड्स आदित्य होम किचन स्टॉलला. म्हणजे इथे जर तुम्ही फेस्टिवलला भेट देत असाल तर जेवणाचे देखील टेन्शन नाही आहे. आता काय आहे की उशीर देखील भरपूर होत आहे, त्याच्यामुळे मी सर्वच काही दाखवत बसत नाही आहे. जेवढं काही जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोच. आपण पाहिलं तर या फेस्टिवलला खाण्याचे सर्वात जास्त स्टॉल इथे लाभलेले आहेत. आपण पनवेल फेस्टिवल जो आहे ना तो संपूर्ण पाहिला आणि विशेष म्हणजे काय, जेवढं दाखवायचं होतं तेवढं मी दाखवलेलं आहे. कारण सर्व दाखवायला जमत नाही, कारण ब्लॉग फार मोठा देखील होतो. तरी तुम्ही नक्कीच भेट द्या. खूप छान आणि सुंदर असं आहे. आजचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे जास्त दुकानं सेटअप झालेली नाही, परंतु बऱ्याच दुकानाचं काम देखील चालू होतं. मला आपला आता निरोप घ्यायचा आहे. चला ताई, जातो. काळजी घ्या व्यवस्थित आणि हो नक्कीच भेट द्या. आणखी एका ताईला बोलतो, ताई व्यवस्थित काळजी घ्या. आपण आता जायचं आहे आपल्याला. आणखी देखील 2 बहिणी आहेत, त्या देखील रागात राहतील रे बाबा. आणि ते आणखी देखील 2 अजूनही ताई काय. ताई काळजी घ्या व्यवस्थित. आपल्याला म्हणजे जायचं आहे आता. सर्वांना म्हणजे आमंत्रण करतो इकडे येण्यासाठी. इथे आणखी देखील एक ताई आहे. व्यवस्थित ताई काळजी वगैरे घ्या. हां व्यवस्थित चला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना कसं आहे की आज पोवाडा होता छत्रपतींचा. जय शिवराय.